राधानगरी तालुक्यात बॉक्साईट सदृश्य गौण खनिजांचे बेकायदेशीर उत्खनन होत असल्याच्या तक्रारीनंतर महसूल प्रशासन सतर्क झालंय। ज्या ठिकाणी गौण खनिज उत्खनन होण्याची शक्यता आहे त्या सर्व ठिकाणचे रस्ते बंद करून चरी खोदण्याची कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी एका ट्रकवर गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली आहे। दरम्यान कुठेही बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन होत असल्याचं आढळल्यास नागरिकांनी तात्काळ महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलंय। चाफेवाडी भागामध्ये अवैध गौण खनिज उत्खननाच्या तक्रारी आल्यानंतर तिथल्या भागामध्ये जिथं उत्खनन व्हायची शक्यता आहे तिथं प्रत्येक भागामध्ये चर खोदून ट्रकचा रस्ता बंद करून प्रशासनाने टाकलेला आहे। पाझर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती जवळजवळ 3 चरी मारलेल्या आहेत। दुर्गमानवाड, चाफेवाडी, तळगाव, पडसाळी या भागामध्ये चर खोदून रस्ता बंद करण्यात आलेला आहे। तसंच काल एका ट्रकवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। नागरिकांना, राधानगरी तालुक्यातील नागरिकांना मी असं आवाहन करते की जिथं अवैध गौण खनिज उत्खनन होत आहे असं आपल्याला वाटतंय तिथं प्रशासनाशी संपर्क साधायचा आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।